आमच्यावर अतिक्रमण करू नका, आरक्षण हिरावून घेऊ नका असं भुजबळांनी म्हटलंय। आरक्षण वाचवण्यासाठी पुन्हा बलिदान देण्याची आता वेळ आली आहे असंही सूचक विधान भुजबळांनी केलंय। लातूरच्या रेणापुरात भुजबळांकडून कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यात आली, त्यामुळे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं आक्रमक होत भुजबळ म्हणालेत। ओबीसी आरक्षण संपल्याच्या भावनेतनं तरुणानं आत्महत्या केल्याचा त्यांच्या नातेवाईकांनी दावा केला होता आणि याच ठिकाणी भुजबळांनी भेट दिली। तुम्हाला शहीदच पाहिजे ना, आमच्या ओबीसी तुम्हाला पहिला शहीद दिला, पण आम्ही त्याचं एक बलिदान जे आहे व्यर्थ जाऊ देणार नाही। आम्ही पूर्ण ताकदीनं लढणार। मेरा कहना यही है कि ये ओबीसी आरक्षण मिलने के लिए भी कई लोगों ने बलिदान दिया, आत्म बलिदान, और अब वो हमारा जाए नहीं, कोई दूसरा नहीं लेके जावे, हमारा कम नहीं होवे, इसलिए अभी फिर से जो है ये आत्म बलिदान करने की बात आ रही है। पर हमें जो है उन्होंने उनको कहा सबको, कोई डरो मत, हम लड़ रहे हैं। पर तुम्हाला वेगळं दिलं ते घ्या ना, किती घ्या, आमचं काय हरकत नाही, आहे तेवढं आमचं ठेवा। आम्ही आहे 54% आम्हाला दिले अर्ध मुर्द, अरे ते ठरवू द्या की, आणि म्हणून आमचा हा लढा सुरू झाला। अण्णासाहेब पाटील महामंडळ द्या मराठा समाजाला 650-700 कोटी रुपये दे, आमचं काही म्हणणं नाही, आणि ह्या ओबीसी महामंडळ त्यांना 5 कोटी दिले। अरे हा काय न्याय आहे रे, हे काय न्याय आहे? आमच्याकडे नाहीच काय तर काय बोलतो, तसंच आम्हाला रगडीतच आलं। परत कराड आत्मबलिदान करतो आहे ते आरक्षण टिकवण्यासाठी की बाबांनो आमचं काय, कोणी दुसऱ्या ओबीसी सोडून शहाण्या माणसाने आम्हाला सांगा, आम्ही काय मागतो? आम्ही काही मागतच नाही। आमच्यावर अतिक्रमण करू नका, आमचं आरक्षण तुम्ही हिरावून घेऊ नका एवढंच मागतो आम्ही।